हॅलो फ्रेंड्स, हा आहे माझा फर्स्ट ब्लॉग आणि आम्ही निघालो कोकणात आणि घाटाचा रस्ता असल्यामुळे आणि रस्त्याचे काम चालू असल्यामुळे जो मी एक्सपेक्ट केलेला हिरवा निसर्ग तो काय मला दिसला नाही. जस्ट झाडे होते आणि त्याच्यावर सगळी लाल अशी माती साचली होती, त्यामुळे ती झाडे लाल झाली होती. आणि त्यानंतर आम्ही थांबलो होतो चिपळूणला एका हॉटेलमध्ये जेवणासाठी. मस्त थाळी होती, त्याच्यामध्ये डिफरंट डिशेस लाईक म्हणजे पापड, परत चॅट, लोणचं, सगळं म्हणजे आपण जे परफेक्ट जेवण म्हणतो ते परफेक्ट जेवण इथे होते. चटणी, भेंडी, हेल्दी प्लस सगळं थाळीमध्ये. तो जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो गणपतीपुळेला. पोचलोय आम्ही. तर मुलं खूप एक्सायटेड होती. इकडे तिकडे हे त्यांना नवीन नवीन सगळं दिसत असल्यामुळे ते खूप मस्त त्यांना मजा येत होती. आणि ही आहे एंट्री गणपतीपुळेची आणि आम्ही आतमध्ये जात होतो. तर नंतर आम्ही पोचलो मंदिरात. त्याचं स्वागत आमचा बोर्ड लागलेला आहे. नंतर आम्ही एवढी काही गर्दी नसल्यामुळे आम्हाला काही एवढं एक्झॉस्ट फील झालंच नाही. खूप आरामात दर्शन झालं आमचं. हे बघा माझे मिस्टर आतमध्ये, आम्ही दोघे जातोय दर्शनासाठी. मस्त रिलॅक्स मूडमध्ये, मस्त चालत चालत, काही धक्काबुक्की नाही, गर्दी नाही. नंतर दर्शन झाल्यानंतर थोडं फोटो सेशन झालं. मुलं तर काय ऐकतात का माहिती का तुम्हाला? मुलांचं कसं असतं, समुद्र बघितला की पाणी बघितलं की पाण्यात खेळायला. आणि मी सुद्धा थोडी फर्स्ट टाईम कोकणात आल्यामुळे, गणपतीपुळ्याला आल्यामुळे मला पण मजा येत होती. एवढा स्वच्छ आणि सुंदर समुद्र बघून मला पण काय राहिवलं नाही. मी पण मग फोटो सेशन, व्हिडिओज, आपल्या माहिती ना मुलींचं कसं असतं सगळं, तर चालू होतं. त्यानंतर आम्ही निघालो मालवणला यांच्या मित्राकडे. तर प्रवास 2 तासाचा होता. तर त्यांच्या काजूच्या बागेमध्ये पोचलो आम्ही. तिथे पण मी फोटो सेशन केलं. नंतर त्यांची जी काजूची फॅक्टरी होती तिथं आम्ही व्हिजिट केलं. तिथं प्रोसेसिंग, काजूचं प्रोसेसिंग आणि फुल फ्लेवर काजू बनवतात ते लोक. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो आहे देवबागला. तर तिथला पण समुद्र इतका सुंदर आहे आणि ऑफ सीझन असल्यामुळे गर्दी नाही, ते विशेष आहे. त्यामुळेच मला टीस बीचवर आणि माझी मुलं जाऊन खेळतात. मला खूप भीती वाटत होती, ते आतात जाते ते समुद्राचं माहिती आहे ना, पाण्याशी खेळायचं नाही. पाणी, वारा, तरी मुलं ऐकत नव्हती. तरी त्यांना थोडंफार मी सूट दिली होती, खेळू दे. मग त्यानंतर रात्री आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक कट केला. त्यांच्या मित्राने आणि त्यांच्या बायकोने आमच्यासाठी हा केक अरेंज केला होता सगळं. आणि मस्त केक कट केला आणि एकमेकांना भरवला. मुलं पण खूप मस्त मजेत आनंदात केक खाऊ घालतात आम्हाला. सगळं मस्त झालं. त्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी निघालो आहे सुनामी आयलंड म्हणून. तिथंच एक देवबागमध्ये प्लेस आहे सुनामी आयलंड म्हणून, जिथे सुनामी आल्यामुळे, जी सुनामी आली होती त्याच्यामुळे एक आयलंड तयार झालं.